नमस्कार मित्र हो. आज आपण ठरवल्याप्रमाणे जुलै महिन्यातली आपली भेट करतो आहोत. आजचा आपला स्पॉटलाइट मधला मित्र आहे शैलेंद्र हळपे. बरोबर. स्पॉटलाइट पडा. नमस्कार शैलेंद्र, तू म्यूट वर आहेस, अनम्यूट कर. सॉरी. नमस्कार. नमस्कार. शैलेंद्रची ओळख आता सध्याची जी आहे ते म्हणजे गेली अनेक वर्ष तो इंडोनेशियामध्ये स्थायिक झालेला आहे आणि अरे रे आरती, मला असं काहीतरी नको म्हणतो. स्थायिक झालोय वगैरे. त्यासाठी यायला लागेल. तर आपण त्याला गप्पांच्या ओघात सगळंच विचारूया की हा प्रवास कसा झाला, काय झाला. तर आपण शैलेंद्र, आपण म्हटलं तसं तू जर सुरुवातीला एक 5-10 मिनिटं बोललास बरं पडेल. म्हणजे मग तुझी जी कॉलेज नंतरपासून आजपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यावर जरा एक धावता दृष्टिक्षेप जर तू टाकलास बरं पडेल, सगळ्यांनाच सोयीचं होईल. चालेल. मी आपलं इंजिनिअरिंग झालं 95 मध्ये पासआउट झालो. त्याच्यानंतर जीईटी म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरीला जॉईन झालो होतो. सो फेब्रुवारी 97 पर्यंत फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरीत होतो. नंतर पुण्यात इंटेक ओव्हरसीज म्हणून मिनिलेक ग्रुप आहे, इंटेक आणि मिनिलेक स्टॅटफिल्ड ग्रुप, पावडर कोटिंग इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये. सो तिथे जॉईन झालो होतो. तिथनं माझं एक्सपोर्ट्सचं फील्ड चालू झालं. म्हणजे तिथं मी जॉईन झालो तर एक्सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन झालो, कोऑर्डिनेशन करता. आणि मग 8 महिन्यांनी माझे ट्रॅव्हल चालू झालं. पहिली टूर बांगलादेशची होती. सो बांगलादेश पासून सुरुवात केली ट्रॅव्हलिंग करायला. पहिली ओव्हरसीज टूर बांगलादेशला केलेली आहे. अच्छा. आणि मग तिथे मी 4 वर्ष होतो. मग 4 वर्षात बऱ्याच तिथनं मग फिरायला बरंच लागलो. सो मलेशिया, जर्मनी मेनली, मग इकडं थायलंड, इंडोनेशिया वगैरे असे आजूबाजूचे देश बघत होतो. मिडल ईस्ट बघितलं. इराणची खूप चांगली ओळख झाली तिथनं. 4 वर्ष तिथं. इजिप्तला बरेच वर्ष. इजिप्तला मी पडीक असायचो. म्हणजे इजिप्तमध्ये राहायचो. व्हिसा संपत आला की टर्कीला जायचो, परत इजिप्तमध्ये यायचो, व्हिसा छापून घ्यायचा. त्यांनी एक्सटेन्शन नाही म्हटलं की भारतात यायचं, परत व्हिसा छापायचा आणि परत जायचं. अशा रेटनी मी इजिप्त आणि टर्की करत होतो. अच्छा. तेव्हा कुठल्या कंपनीत होता? कोएल मध्ये? इंटेक मध्ये. इंटेक. बर. मग 2000 डिसेंबर मध्ये इंटेक सोडली. मग मी फिनोलेक्सला जॉईन झालो. फिनोलेक्स केबल्स पुणे, पिंपरीला. तिथून मी ईस्ट आफ्रिका बघायचो. सो ईस्ट आफ्रिकेत फिरणं व्हायचं. म्हणजे मग इथिओपिया, टांझानिया, केनिया, युगांडा ह्या 4 कंट्रीज बघायचो. ते 1.5 वर्ष, 2.5 वर्ष होतो. मग कोएलला जॉईन झालो. ओके. मध्ये एक छोटा, अगदी थोडा वेळ याला होतो, हिनोदे, डीजीपी हिनोदे. पण ते काय, एक तर प्रॉडक्ट लाईन आणि त्यांची सो कॉल्ड प्रोफेशनल मॅनेजमेंट आणि माझं काय फार जमलं नाही असं मला वाटलं. त्यामुळे कोएलला जॉईन झालो. कोएलमध्ये 8 वर्ष होतो. कोएलमधनंच इकडं इंडोनेशियाला साऊथ ईस्ट एशिया मार्केट डेव्हलप करायची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन इकडे आलो. मग 2012 पर्यंत कोएलमध्ये होतो. 2012ला कोएलमधनं रिझाईन करून मग मी स्विंग स्टेटरला जॉईन झालो. अजून आता स्विंग स्टेटरमध्ये आहे. 8 वर्ष झाली. 8 वर्ष, 9 वर्ष होतील आता. 8.5 वर्ष झाली. सो एवढ्या काळात माझे आता 46 देश फिरून झाले. 46-47 असतील. वा. एवढे देश आहेत याची आम्हाला असं एवढे देश हिंडलेला पहिलाच माणूस असतो आमच्या ओळखीतला. म्हणजे तुझं डबल ट्रिपल असं पासपोर्ट वगैरे असेल, म्हणजे असं असेल. 6वं पुस्तक. आणि ते सुद्धा मल्टीपेज काहीतरी तुम्हाला, म्हणजे जास्ती फिरणाऱ्यांना जाड पुस्तक मिळतं. जम्बो बुकलेट. जम्बो पासपोर्ट. अच्छा, गुड. छान वाटलं. कोविड नव्हता तोवर माझं जेवढी आयुष्याची वर्ष तेवढी कंट्रीज असं झालं होतं. तर ह्या 2 वर्षात ट्रॅव्हल न केल्यामुळे
मग आता उघडले की तू कव्हर अप करून घेशील तेवढं. हो, कव्हर करायचं ऍक्च्युली. युरोप राहिलंय तुझं ना? नाही, युरोप झालं माझं फ्रान्स झालंय, बेल्जियम झालंय, जर्मनी, नेदरलँड्स आणि कुठं झालं, ह्या 4 कामाकरता फिरलेल्या देशात, आणि मग ऑस्ट्रिया वगैरे झालंय जनरल अच्छा. फिरायला. पण मग आता या सगळ्यामध्ये जेव्हा तू एक्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित तुला जॉब मिळाला तेव्हापासून तू या एक्सपोर्ट मध्ये आहेस. पण मग याच्यासाठी तू काही वेगळं शिक्षण केलंस पुढे एक्सपोर्टसाठी? हो, मी नंतर इंटरनॅशनल बिझनेस मध्ये डिप्लोमा केला सिम्बॉयसिस मधनं. Okay. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचा डिप्लोमा मी केला. हा. सो त्याचा फायदा झाला बराचसा, किंवा बरंचसं आधी माहिती होतं, किंवा एक 7-8 वर्ष त्याच्यात त्या फील्डमध्ये काढलेली असल्यामुळे ते Course सोपा शिकणं गेला. थोडं सोपं गेलं असं म्हणायला हरकत नाही. हा, बरोबर. अगदीच इंजिनिअरिंग नाही झालं. पण मग शैलू, मला एक फक्त प्रश्न आहे की तू असं इंजिनिअरिंग मधनं दुसऱ्या डायरेक्शनला कसा काय वळला एक्सपोर्ट? पण मी नाही रे, तू म्हणजे इनफॅक्ट माझं उलट आहे. माझं म्हणणं की मी अजूनही फक्त कोअर इंजिनिअरिंग मध्येच आहे आणि कोअर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्येच आहे. अरे वा. म्हणजे कोएलला असताना 8 वर्ष मी डिझेल इंजिनच विकत होतो किंवा जनरेटरच विकत होतो. इथे मी पावडर कोटिंग, हे तुझे कन्स्ट्रक्शन मशिनरी विकतोय, त्याच्या आधी पावडर कोटिंग मशीन्स विकत होतो. सो प्युअर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आहे. इंजिनिअरिंग सेल्स म्हणाला. ओके ओके ओके. म्हणजे मी किंवा आपला महेश घाणेकर असे फार थोडे लोक आहेत की जे इंजिनिअरिंग करून इंजिनिअरिंग मध्येच राहिले. आम्ही तर 12वी पास आहोत. आम्ही पण. अच्छा. तर आता हे सगळं करताना आपले म्हणजे VIT शिक्षण म्हणा किंवा तू त्याच्या आधी डिप्लोमा केला सांगते, राईट? तर या सगळ्याचा उपयोग झाला का? म्हणजे असं काही तुला स्पेशल काही आठवण आहे का की बाबा अमुक आपण शिकलो VIT मध्ये, किंवा अमुक गोष्ट तिथे चांगली शिकवली की त्याचा पुढे उपयोग झाला, असं काही आहे का? असं काही नाही. नाही बाबा. अरे बापरे. मला लांबपर्यंत काय आठवत नाही. म्हणजे एक वेळ डिप्लोमाला काय काय शिकलो ते थोडंफार उपयोगी पडलं असेल, पण डिग्रीचं फारच थिओरिटिकल असतं रे. अच्छा. ऑल सरेंडर असं मला म्हणजे वाटतं. म्हणजे ते थिओरिटिकली म्हणून का फिरोजत जास्त वेळ घालवला म्हणून आठवत नाही असं काही? शक्य आहे, तेही शक्य आहे. अच्छा. तर आता म्हणजे एक गोष्ट, जो काय वेळ घालवला आयुष्यात सगळ्यात जास्त उपयोग त्याच वेळाचा झाला, असं अजूनही माझं ठाम मत आहे. बरोबर. मग असं काही स्पेसिफिक स्किल त्यातनं एक्वायर झालं की ज्याचा खरंच उपयोग झाला, असं काही सांगण्यासारखं तुला वाटतं काय? की बेसिकली मल्टीटास्किंग हा विषय खूप म्हणजे मास्टरी मिळाल्या इतका चांगला आपण हँडल केला तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या गोष्टी आपण एका वेळी बघायचो आणि त्यातल्या अनायसे आणि आयत्या वेळी येऊन लागणाऱ्या गोष्टी, किंवा आयत्या वेळी नाही, आता हे असं चेंज आहे, सो ती चेंज मॅनेजमेंट म्हणतो आपण, त्याची पण सवय. हा ठीक आहे, हे का असं करायचंय का, बरं ठीक आहे तसं करू. हे जी आपल्याला तेव्हा सवय होती की आता राहुल गोडेंनी सांगितलं नाही आता हे नाही, आता तसं करायचं, बरं ते आता ती प्रॉपर्टी आणायची, बरं ती प्रॉप्स आणू, हे जे सवय सिरियसली त्याचा खूप जास्त उपयोग झाला. करेक्ट. आणि सेल्सच्या बॅकग्राऊंडला ती प्रेशर्स घेणं आय थिंक सो डेफिनेटली हेल्प झाला असेल त्याचा पण. आणि झालं काय माझं की म्हणजे फिनोलेक्स मध्ये असल्यापासनं नवीन टेरिटरी डेव्हलप करणे याच्यात असल्यामुळे सगळंच सरप्राइझिंग असायचं. बरोबर. म्हणजे काहीतरी सेट पाथ आहे, तुम्हाला या टाईपनीच काम करायचं आहे, असं कुठं नव्हतं. म्हणजे असं म्हणता येईल का की बाबा जे अनसर्टन सिच्युएशन्स असतात त्याला हँडल करण्याची एक पूर्वतयारी, मनाची तयारी कायमच असते. अच्छा, व्हेरी गुड. तर आता हे म्हणजे हा आपण हे पाहिलं की तू प्रसन्न थोडं बोलू का? हा नक्की. मला सगळ्यात जास्त काय जाणवतं शैलेंद्र बद्दल की ही इज नेव्हर सरप्राइज्ड बाय एनी सिच्युएशन. म्हणजे काहीही आलं तरी अरे बापरे आता आपण काय करायचं हा प्रश्न आतापर्यंत त्याला कधीही पडलेला मी बघितलेला नाहीये.
अरे म्हणजे वा. व्हॉट एव्हर कम्स. अच्छा असं आहे तो अत्यंत मॅटर ऑफ फॅक्टली असं झालंय का, बरं मग आपण बघू काय करायचं ते, असं सो फार आय हॅव सीन. गुड. आणि त्याची बहीणही तसं म्हणते की यू कॅन नेव्हर फाइंड हिम शॉक्ड आतापर्यंत, की कुठल्या अच्छा. सिच्युएशन मुळे काय झालं आता काय करायचं वगैरे असं कधी होत नाही. अच्छा, गुड. आता फारच भाव बदलले एकदम शैलेंद्रच्या चेहऱ्यावरचे. पण हे खरं आहे, म्हणजे ते कधी कधी मलाही जाणवतं. म्हणजे बऱ्याच वेळा लोक, म्हणजे इतर लोक आपण म्हणून त्यांना सामान्य म्हणता येणार नाही, पण इतर लोक असे भांबावून जातात तिथे आपल्याला काहीतरी एक बेसिस राहतो, म्हणजे किंवा आपली रिॲक्शन त्या गोष्टीत बऱ्यापैकी चांगली असते इतरांपेक्षा. ते माझ्या अनुभवात आलेलं आहे. पण हे जसं तू आता फिरोद्यामध्ये केलेल्या गोष्टी असतील म्हणा, किंवा अजून त्या काळात आपण जे काही गोष्टी केल्या, त्याच्यामुळे हा एक चांगला गुण पुढे आयुष्यात कामाला आला. म्हणजे पण त्याच्यात तुला तसंच सांगतो, फिरोद्याच्याही आधी प्रबोधिनीत असल्यापासून ह्या असल्या धंदे करायची आणि गोष्टी करायची सवय होती, म्हणजे शिकवण ही तिथपासून चालू झालेली होती. बरोबर, आणि प्रॅक्टिकल आपण इकडे केलं जास्त. हा, आणि घरातनं कधी असं नव्हतं की हे बाबा तू बाकी सगळं सोड आणि अभ्यास कर, हे कधी नसल्यामुळे बाकी सर्व उपद्व्याप चालू ठेवू शकत होतो, चालू होते. कधी विरोध असा झाला नाही फारसा. गुड. पण आता माझ्यामध्ये तोच धागा पकडून पुढे तू हे जे काय आता तुझं मी त्याला म्हणतो सामाजिक कार्य, पण तू त्याला वेगळं काहीतरी म्हणू शकशील. पण याच्यामध्ये जो तू पुढे आता प्रगती केली आहेस, किंवा फार सहभाग घेतोस, आणि सामाजिक क्षेत्रात तुझे बरीच कामं चालू आहेत, तर त्याच्याबद्दल काही सांगशील का? म्हणजे तू काय काय, पहिली गोष्ट म्हणजे आधी ज्यांना आता माहित नाही, किंवा जे आता पहिल्यांदा ऐकतील त्यांच्यासाठी एक सुरुवात अशीच कर की काय काय करतो सध्या, एक या वेळेला ऍक्टिव्ह काय काय ऍक्टिव्हिटी चालू आहेत त्या आधी सांग, मग आपण त्याच्यात येऊ क्रमाक्रमाने. ओके. सध्या इथे महाराष्ट्र मंडळ जकार्ता असं नावाची जी महाराष्ट्रीयन लोकांची टिपिकल संस्था असते, तशी एक इथे आहे. त्याचं कार्य चालू झालं होतं पूर्वी मी यायच्या आधी, पण ते 2010 मध्ये बंद पडलं होतं. सो नंतर म्हणजे ते टिपिकल की तू मोठा का मी मोठा, याच्यात ते बंद पडलं होतं. पण ते नंतर परत आम्ही चालू केलंय, आणि ते आता 2011 पासून 2021 आता 10 वर्ष झाली व्यवस्थित नॉनस्टॉप काम चालू आहे त्याचं. व्हेरी गुड. आणि सो त्याच्या कोअर कमिटीवरती मी आहे. आम्ही 8 जण मिळून ते सगळं हँडल करतो. ते एक असतं. 2013 पासून मी इंडिया क्लब म्हणून जी इथली पॅन इंडियन्स असोसिएशन आहे, अमरेला असोसिएशन, सगळ्या असोसिएशनशी, सो त्याच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवरती होतो. सो 13 ते 15 मी जॉईंट सेक्रेटरी होतो, आणि नंतर 15 ते 19 मी सेक्रेटरी होतो, त्याचा जनरल सेक्रेटरी होतो. सो ते काम चालू होतं. 17-18 मध्ये इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम चालू केलं, की ज्याला ते भारताच्या बाहेर हिंदू स्वयंसेवक संघ म्हणतात. सो हिंदू स्वयंसेवक संघाचं काम चालू झालं इथलं. सो त्याच्या पहिल्या मीटिंग पासून त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो. सुरुवातीला सहकार्यवाह होतो, आणि सध्या संपर्क प्रमुखाचं काम माझ्याकडे आहे जकार्ता नगराचं. जकार्ता नगर. त्याच्याच अनुषंगाने इथे परिषदा विश्व हिंदू धर्म इंडोनेशिया असं म्हणून जी इंडोनेशियामध्ये असलेल्या हिंदू धर्मियांची संस्था आहे, त्याच्यात भारतीय हिंदूंचं प्रतिनिधित्व मी करतो. सो इथे कारण बरेच म्हणजे बालीमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर बालीत 90% हिंदू लोक आहेत, पण अपार्ट फ्रॉम बाली बऱ्याच ठिकाणी हिंदू लोक आहेत. म्हणजे जावामध्ये सुद्धा, सेंट्रल जावामध्ये आहेत, आंबोन नावाच्या जागी हिंदू लोक आहेत. आणि काही लोकांना इथे कसं आहे की इथे तुम्ही 6 धर्मांपैकी एक कुठला तरी तुम्हाला स्वीकारावाच लागतो. म्हणजे यू हॅव टू डिक्लेअर की मी कुठल्या तरी एका धर्माचा आहे. हा, तर त्यामुळे काही ठिकाणी असं आहे की मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स म्हणून लोकांनी हिंदू सांगितलं, आणि मग ते हिंदू धर्म फॉलो करायला लागले. पण इथले मुसलमान आहेत ते कट्टर मुसलमान अगदीच थोडे आहेत, बाकी सगळे अजूनही राम लक्ष्मण सीता आणि ह्याच्यातच आहेत. सो मग तसा सॉफ्ट कॉर्नर आहे. पण आता अरब्स आणि यांच्यामुळे थोडं ते काय जिहादी हे वाढायला लागलेलं आहे इथलं उपद्रव, थोडे एक्स्ट्रीमिस्ट व्हायला लागलेत लोक.
त्यामुळे हिंदूंचं संघटीकरण होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे ती जी काय एक हिंदू संघटना आहे, परिषदा हिंदू धर्म इंडोनेशिया, PHDI म्हणतात त्याला. त्याच्यावरती HSS कम इंडियन हिंदूचं रिप्रेझेंटेशन असं मी करतो. अच्छा. ते चालू असतं. आणि मग सेवा इंटरनॅशनलचं इंडोनेशियन ऑपरेशन, त्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. ओके. वा. आणि हे सगळं करताना बरं, आता याचं ठीक आहे, मग पुन्हा थोडा वेळ याच्यातच राहूया की याची सुरुवात कशी झाली. म्हणजे सुरुवातीला कारण तू बाकी एवढे सगळे देश फिरलास, पण बऱ्यापैकी तू सेटल झाला असं म्हणता येईल की ते इंडोनेशियामध्ये तू बऱ्यापैकी एका जागी आहेस. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र मंडळ असेल किंवा इंडिया क्लब असेल किंवा HSS, या गोष्टी बाकी कुठे तू केल्यास का फक्त इंडोनेशिया झाल्यावर चालू झाला? नाही, बाकी सगळीकडे माझं कसं होतं की टुरिंग असायचं. सो अगदी मलेशियात सुद्धा 2 महिने 3 महिने राहिलो, जर्मनीत 3-4 महिने राहिलो, इजिप्तमध्ये 3-4 महिने राहिलो, परत आलो, परत 2-3 महिने राहिलो. सेटलमेंट अशी नव्हती. इथं आल्यावर कसं झालं की इथं आल्यावर ती राहायचं अशा उद्देशानेच इथे आलो. म्हणजे राहायचं म्हणजे पहिल्यांदा 4 वर्षाचा प्लॅन करून आलो होतो की 4 वर्ष इथं राहायचंय. ओके. सो तेव्हा मग तुम्ही घरी राहता, म्हणजे मग हॉटेलला राहत नाही तुम्ही, बेसिकली घरी राहता. तुमचे फॅमिली गॅदरिंग चालू होतात किंवा फॅमिली मीटिंग चालू होतात. बरोबर. तुम्ही लोकांना घरी बोलवता, लोक तुम्हाला घरी बोलवतात. सोशल कॉन्टॅक्ट वाढायला लागतो. तुम्ही जेव्हा हॉटेलला राहता तेव्हा काय फार सोशल कॉन्टॅक्ट नसतो. हो. तरी सुद्धा म्हणजे युगांडात गेलो होतो तेव्हा युगांडाच्या महाराष्ट्र मंडळाच्या बैठकांना वगैरे मी गेलो होतो, कारण माझ्याबरोबरचा जो माणूस होता माझा तिथला लोकल कॉन्टॅक्ट, तो मराठी होता. बर. त्याच्यावर महाराष्ट्र मंडळाच्या मिटिंग्सला गेलो होतो. मग नंतर त्यांना जे काय पुण्यातनं गणपतीचं सामान, सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे पाठवायचं काम ते करायचो मी. म्हणजे दरवर्षी मी आपला विकत घ्यायचो एक बॉक्स आणि पाठवून द्यायचो त्यांना सामान. पण ते म्हणजे असं काय ऑकेजनल असायचं. इथं आल्यावरती थोडं स्थैर्य आलं डोक्याला. आणि इथली लाईफस्टाईल अशी आहे की जी आपण ज्याला कॉर्पोरेट भाषेत काय वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो, तो इथे खूप चांगला आहे. सो तुम्ही बाकीचे उपद्व्याप इथे खूप चांगल्या रीतीने करू शकता. ओके. शनिवार रविवार तुम्हाला जनरली कोणी ऑफिसची लोक, अगदीच रेअर केसेस सोडून शनिवार रविवारी कोणी ऑफिसचे लोक त्रास द्यायला येत नाही. अच्छा. आमच्याकडे शनिवार उजाडले की बऱ्याच लोकांना आठवतं की आपलं हे राहिलेलं आणि आता अर्जंट आहे. हा. सो इथे काय फारसा त्रास नसतो. त्यामुळे शनिवारी तर म्हणजे लोक गोल्फ कोर्सवरती असतात, म्हणजे लोकल लोक सुद्धा गोल्फ कोर्सवरती असतात किंवा त्यांच्या उपद्व्यापाला बाहेर पडतात, म्हणजे ते घरात पण नसतात. रविवार हा फॅमिली टाइम. मग रविवारी तुम्ही काही करू शकत नाही. रविवारी ते फक्त फॅमिली बरोबरच असतात. अच्छा. शनिवारी बायको तिची फिरत असते, पोरं त्यांची फिरत असतात आणि नवरा त्यांचा फिरत असतो. काही एकमेकांशी संबंध नसतो. पण मग याच्यातून सुरुवात तुझी महाराष्ट्र मंडळापासून झाली का इंडिया क्लब पासून झाली? महाराष्ट्र मंडळापासून. महाराष्ट्र मंडळापासून. आणि मग जसे म्हणजे टिपिकल कार्यक्रम असतात महाराष्ट्र मंडळाचे, तसेच आहेत तिथे गणेशोत्सव वगैरे किंवा? हो, आम्ही तीन मोठे कार्यक्रम इथे करतो की जे इंडिया क्लबशी म्हणजे पॅरलल नाहीये. आम्ही गणेशोत्सव करतो की जो खास महाराष्ट्रीयन असतो, फक्त महाराष्ट्राच्या लोकांचा असतो. संक्रांत करतो, संक्रांतीचा बायकांचा हळदी कुंकू करतो. आणि 1 मेचं महाराष्ट्र दिनाकरता आम्ही इथे फूड फेस्टिवल अरेंज करतो, महाराष्ट्रीयन फूड फेस्टिवल. अच्छा. आणि मग त्याला फक्त भारतीय लोक येतात का बाहेरचे पण, म्हणजे इंडोनेशियन्स पण अलाउड? म्हणजे त्याच आश्चर्य आम्हाला इतकी वर्ष वाटत राहिलं. आता गेली 2 वर्ष केला नाही आम्ही, पण आतापर्यंत कधीही संध्याकाळी 7 नंतर कोणालाही काही खायला मिळालेलं नाही. म्हणजे आम्ही सुरुवातीला अगदी करताना 100 लोकांचं प्लॅनिंग केलं तर 250 लोक आली. अच्छा. आम्ही 300 लोकांचा प्लॅन केला तर 600, 700, 1000, 1200 पर्यंत लोक येत होती. अच्छा. त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळत होता आम्हाला. 4 वर्ष केला आम्ही तो. अच्छा. पण सगळे गोरे लोक, म्हणजे बाकीच्या एम्बसीज मध्ये काम करणारे, बाकीच्या कंपन्यांमध्ये काम करणारे किंवा लोकल लोक, आणि मग बाकीचे भारतीय लोक ज्यांना वडापाव आणि पावभाजी आणि अशा गोष्टी खायची उत्सुकता असते आणि मिळत नाही किंवा नावं ऐकलेली असतात, ते लोक येतात.
जेव्हा म्हणजे आपण महाराष्ट्र मंडळ किंवा भारतीय किंवा तो हे बाकी जे गोष्टी सांगितल्या जसं HSS आहे, अशा ज्या टिपिकल हिंदू संस्कृतीशी रिलेटेड किंवा भारतीय संस्कृतीशी रिलेटेड गोष्टी आहेत, तर त्याला तिथले लोकल इंडोनेशियन लोक कसं ऍक्सेप्ट करतात किंवा काही सपोर्ट करतात का, किंवा कधी काही विरोध झालाय का कुठल्या गोष्टीला? विरोध तर कधीच नाही झालेला. होळी आणि दिवाळीचे मेळे आणि ह्याला सगळ्याला जेवढे भारतीय असतात तेवढेच लोकल लोक पण असतात. ही पण काय आहे, शेवटी संस्कृती आपल्यासारखीच आहे यांची, किंवा यांनी संस्कृती आपल्याकडनंच घेतली असंही म्हणणं काय फार चुकीचं ठरणार नाही. हो बरोबर आहे. सो त्यामुळे मी म्हटलं जसं की राम, लक्ष्मण, सीता वगैरे हे सगळे अगदीच घरची नाव असतात त्यांच्या. हा. इथे इथे ती देवी नावही असतात सरस्वती अशा त्यांच्यात? नावाची बाई सापडते की जी डोक्याला स्कार्फ वगैरे लावून नमाज पडायला जाते, पण तिचं नाव देवी सरस्वती असतं. इतकं भारतीय संस्कृती किंवा हिंदू संस्कृती आहे यांच्यात. अच्छा. इंद्रिया ब्राह्मणा अशा नावाची बाई होती मुलगी, वडील कॅथोलिक, आई मुस्लिम, हिचं नाव इंद्रिया ब्राह्मणा. बर. पण मग ते धर्म काय तिचा? धर्म ख्रिश्चन. ओके. सो अच्छा, म्हणजे जे नावावरून एक तर तुम्हाला धर्म कळत नाही यांचा. हा, म्हणजे जे ऐकायला मिळालं होतं तसं आहे, म्हणजे तसंच खरं की तिथे लोक धर्म कुठलाही असला तरी संस्कृती त्यांची ती इंडोनेशियन संस्कृती किंवा आपण हो. हिंदू संस्कृती आणि म्हणू तीच त्यांना आहे. त्यांना ते त्यांची संस्कृती भारतातनं आली याचा खूप अभिमान आहे. बर. त्यामुळे इथे एकतर ह्यांच्या रक्तात नाही, आणि दुसरी गोष्ट त्या संस्कृतीच्या कारणामुळे असेल, पण कधी भारतीयांना डिसरिस्पेक्ट किंवा तुम्ही सेकंडरी सिटीजन्स आहात अशी अच्छा. ट्रीटमेंट कधीच मिळत नाही. ओके. सो दॅट इज म्हणजे स्टार्क डिफरन्स इन कंपॅरिझन टू अमेरिका, युरोप किंवा इवन मिडल ईस्ट, की तिथे तुम्ही म्हणजे लेबर क्लास लोक आहात असं तुम्हाला अगदी प्रत्येक पावला पावलाला दाखवून दिलं जातं, तसं इथं होत नाही. अच्छा, नाही बरोबर आहे. म्हणजे मला तो मिडल ईस्ट मधला एक माझा अनुभव आहे, ते तुम्हाला मी सांगितलं त्याच्यावर. जसा इथेही तू तसा जगमित्र होतास तसा तिथेही आहेस, आणि आता तिथे बरेच मित्र तू जोडलेस. आता आपल्या परवाच्या बोलण्यात आलं की तुझे लोकल इंडोनेशियन पण मित्र आहेत आणि त्यांच्याबरोबर हो. तू खेळायला जातो किंवा त्यांच्याबरोबर बाकी कार्यक्रम करतो. तसं त्यातून तू सध्याचं जे तुझं एक काय म्हणू आपण त्याला, वेड म्हणू किंवा प्रेम म्हणू, ते सायकलिंगचं, ते त्याच्यातून सुरू झालं. तर त्याची काही कहाणी सांगशील का? हा, म्हणजे मी इथं आल्यावरती म्हणजे कॉलेजमध्ये शाळेत असल्यापासून टेबल टेनिस खेळायचो. सो इथं आल्यावरती परत टेबल टेनिस खेळायची म्हणजे वेळ मिळायला लागला. सो ते शोध घेतला. तर माझ्या इथं स्पोर्ट्सचं दुकान असलेले टिपिकल, इथं पण सगळे स्पोर्ट्सची दुकानवाले पंजाबीच आहेत. सो एका पंजाबीशी ओळख झाली. सो त्याच्याबरोबर जॉईन झालो. त्याच्या मागे लागलो होतो की मला टेबल टेनिसचं कुठेतरी क्लब दे इथे शोधून. त्यांनी एका मित्राचं म्हणजे एका माणसाचं नाव दिलं की हा, अरे हा टेबल टेनिस खेळतोय, हा याचा फोन नंबर, त्याला फोन कर. त्याला फोन केल्यावरती मग त्यांनी सांगितलं की इथे इथे ये खेळायला, खेळू वगैरे. सो ही लोक, तुम्हाला मगाशी म्हटलं असं की ही इतकी वेलकमिंग लोक आहेत की कुठेही, अरे तू भारतीय आहे, मग आता तू आमच्या ह्याच्यात कसा येणार, मग कसं चालणार तुझं, मग आम्हाला ते चालणार नाही वगैरे, असं अजिबात काही न करता अत्यंत प्रेमाने, हा ये तू खेळायला ये, मग तू इथं खेळ तिथं खेळ, असं करून ते चालू झालं टेबल टेनिस खेळ. अच्छा. सो मग आठवड्यातनं 3 दिवस टेबल टेनिस खेळायचो तेव्हा, आणि 3 दिवस बॅडमिंटन खेळायचो. अच्छा. मग टेबल टेनिस चालू झाल्यावरती मग नंतर हळूहळू तो जो खेळणारा होता, मग तो मोठा क्लब झाला आमचा. तिथेही शेवटी भारतीय मी एकटाच होतो, बाकी सगळे लोकल लोक होते. आणि मग तिथनं मग एक एक जण हळूहळू बाहेर पडायला लागले. थोडे पॉलिटिक्स आणि बेटिंग वगैरे अशा गोष्टी चालू झाल्यावरती तिथनं ते टिपिकल चायनीज म्हटल्यावरती ते येतं थोडंसं, अच्छा. चायनीज रेसची लोक. तर त्यामुळे मग तिथनं हळूहळू आम्ही बाहेर पडलो. मग मित्रांनी सायकलिंग चालू केलं होतं. एकाने ओढलं सायकलिंग मध्ये. त्या माझ्याच मित्रांनी, अरे ये तू एक दिवस. म्हटलं अरे कुठं पहाटे 5 वाजता उठून जायचं सायकलिंगला वगैरे, मला जावं. पहाटे 5 काय, आचरट वेळ आहे. आणि म्हणजे 5:15 ला आम्ही भेटायचो सुरुवातीला एका ठिकाणी. मीटिंग पॉइंटला 5:15 ला भेटायचं आणि राईड चालू करायची. असं 4:30 ला उठायला लागणार. हा, 4:30 ला उठलो. एकदा गेल्यावरती जरा बरं वाटलं. मग परत ट्राय करत 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 आता मात्र सवय झाली. म्हणजे मग आता अगदी रेग्युलर
पहाटे 5 वाजता मी उठलेला असतो. काही सायकलिंग करो असो न करो, वा. 5 वाजता जागा झालेला असतो. मग आता तू हे सायकलिंगचं जे म्हणालास, मग आता सायकलिंग बद्दल जरा मी प्रेयसला प्रॉम्प्ट करतो की त्यांनी तुला विचारावा काही प्रश्न त्याचे. माझा प्रश्न विचारून झालेला. बरं ठीक आहे. प्रेयसच्या नंतर आपण घेऊ. पण सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून की साधारणतः कसं असतं, रोज किती सायकलिंग असतं किंवा आठवड्याला किती असतं, महिन्याला किती असतं? ओके. अरे सध्याचा रेट तू असा आहे केलेल्या सगळ्यात एक्साइटिंग सायकल राईड विषयी काहीतरी सांग ना थोडंसं. मी नीरज बोलतोय. नीरज. सांगतो. सध्या रुटीन असं असतं की आठवड्यात 5 दिवस सकाळी सायकलिंग करतो. 5 दिवस. साधारण दिवसाला 40 ते 50 किलोमीटर वीकडेज ना होतं. आणि वीकेंडला साधारण 100, 125, 150 पर्यंत किलोमीटर होतं. अच्छा. सो इथे नीरज आणि प्रेयस करता म्हणून इथे जरा रस्ते फ्लॅट आहेत, त्यामुळे फार लोड नसतं. फक्त पण आमचे स्पीड मात्र ग्रुपमध्ये करत असल्यामुळे तेवढा फायदा असतो की स्पीड साचरट असतात. मग ऍव्हरेज 35-36च्या स्पीडने आम्ही सायकल करू शकतो. हा बाबा. 2 तास 50 मिनिटात माझं 100 किलोमीटर होतं हरली सायकलिंग. 2 तास काय 50. सांगतो? हो. आईला डेडली असतो. तुम्ही सपोर्ट व्हेकल वगैरे घेऊन जाता का रे? नाही, फुटलं की फुटलं. सो आहे म्हणजे आता त्याच्यातही कसं आहे की 2-3 ग्रुप्स असतात. पेलेटॉन 2-3 होतात. एक खूप 40च्या स्पीडने जाणारे, मग एक 35च्या स्पीडने जाणारे, मग 30च्या स्पीडने जाणारे मागं असतात अजून थोडे. असं थोडं स्प्लिट होतं नंतर 70 किलोमीटर नंतर. पण तोवर जनरली ताणतात लोक. माझं साधारण महिन्याला 1200 ते 1300 किलोमीटर सायकलिंग होतं हल्ली. महिन्याला 1200-1300? हो. बापरे, व्हेरी गुड. शैलेंद्र, सायकलला बॅटरी नाही लावलेली ना? नाही. पण सायकल इंजिनच लावलंय. ती घेतली की नाही तू सायकल अजून? कुठली घेतली? इलेक्ट्रिक सपोर्टेड? नाही रे हो, अजून एवढा म्हातारा नाही झालो. आणि मग आता तिथल्या तिथे तू म्हणजे एक्सपिडिशन केलं आहेत का, बाहेर पण करता का एक्सपिडिशन तुम्ही इंडोनेशियाच्या? इंडोनेशियाच्या बाहेर नाही केलेल्या, पण इंडोनेशियात माझं खूप सायकलिंग त्या मनाने खूप फिरून झालं. म्हणजे इंडोनेशिया खूप मोठं आहे. म्हणजे लोकांच्या अंदाजा करता म्हणून सांगतो फक्त, आता नीरज आणि यांना सगळ्यांना माहिती आहे, पण अंदाजा करता म्हणून सांगतो की अमेरिकेपेक्षा जास्त विड्थ असलेला देश आहे. म्हणजे 5000 किलोमीटर ईस्ट टू वेस्ट आहे. हो का? बापरे. 17,000 बेट आहेत, त्यातल्या 5,500 बेटांवरती लोक राहतात. बर. 4 मोठी बेटं आहेत तिथली. जावा सुमात्रा आपण शाळेत शिकलेलो आहोत. आणि बोर्निओ असं बेटही आपण ऐकलेलं आहे की ज्याच्यावरती मलेशियाचा काही भाग, ब्रुनेई आणि इंडोनेशिया मेन असं आहे. आणि एक सुलावेसी नावाचा बेट आहे. सो ही 4 खूप मोठी बेट आहेत. आणि मग बाकी म्हणजे इथल्या लोकांच्या अशात म्हणजे भरतीच्या वेळेचा काउंट वेगळा असतो आणि ओहोटीच्या वेळेचा काउंट वेगळा असतो टोटल बेटांचा, अशा प्रकारची छोटी पण आहे. सो माझं पाडांगमध्ये माझं फिरून झालं म्हणजे 5 दिवसात काय 450 किलोमीटर 5 दिवसात झालं. किंवा मग जावावरती मी 3 दिवसात 500 किलोमीटर सुराबाया टू जोगजकार्ता म्हणून आहे ते झालं. नॉर्थ जकार्तात एक नॉर्थ सुमात्रामध्ये लेक टोबा नावाचं काही इतिहास नाही म्हणता येणार त्याला, पण जॉग्राफिकली सिग्निफिकंट असं मोठं बेट आणि तळ आहे. बेसिकली व्होल्कॅनिक काय क्रेटर आहे. पण तो व्होल्कॅनो इरप्ट झाल्यावरती त्या लेकची डायमेन्शन्स ही 100 किलोमीटर बाय 75 किलोमीटर्स अशी आहे. एवढं मोठं इरप्शन होतं ते. आणि त्याची ते इरप्शन झालेल्यावरची जी वाळू म्हणजे काय धूळ उडली ती कर्नाटकात 2 सायंटिस्टना सापडली की जी कर्नाटकाच्या कुठल्याच सँड पॅटर्नशी मॅचिंग नव्हती. तिथून त्यांना याचा शोध लागला की हे असं काहीतरी इथून उडून तिथे येऊन पडलंय. तेव्हा याचा शोध लागलाय त्या व्होल्कॅनोच्या इरप्शनचा. 75,000 वर्षापूर्वी काहीतरी झालंय. किती? 75,000 वर्षापूर्वी. अरे अच्छा, ठीक आहे, फारच पुरातन आहे. सो ते फिरून झालं. मग सुमात्रात 2-3 केलेत, जावावरती केलेत, सुलावेसीत फिरून झाले, अंबोन नावाची रिमोट आयलंड आहे तिथे फिरून झाले. सो इथे कम्युनिटीज आहेत एक तर सायकलिंगच्या खूप मोठ्या.
आणि ऑर्गनाइज टूर्स पण असतात, अनऑर्गनाइज आम्ही आमचे पण जातो, इथला ग्रुप आमचा. सो पण ते सगळे सिनियर सिटीजन्स आहेत, म्हणजे सगळे म्हातारी लोक आहेत. सो मी त्यांच्यावर जातो फिरायला. अच्छा. इंडोनेशिया चांगल्या प्रकारे बघून झालं म्हणायला हरकत नाही. वाह, व्हेरी गुड. शैलेंद्र किती वर्ष करतोय सायकलिंग? 4.5 वर्ष झाले. 4.5 वर्ष झाले. ओके ओके. सगळं इंडोनेशिया पायाखाली घातलास म्हणायला हरकत नाही. सगळं आहे रे, अजून बराच वेळ जायचं आता. बऱ्यापैकी. बालीला गेला की नाही चालवत सायकल? नाही, करायचंय ते. जकार्ता वाली पेंडिंग आहे रे. 8 दिवस लागतात रे. 1200 किलोमीटर आहे. चल नीरज, जाऊयात आपण. या नक्की या. डन. सगळा प्लॅन तयार आहे. Vehicle मध्ये. या आपण execute करू. प्लॅन शैलेंद्र हाय. हाय प्रमोद. म्हटलं प्लॅन तयार आहे आणि स्पॉन्सरिंग पण आहे का तयार? मग आम्ही पण हो, येतो. स्पॉन्सर त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. हो का? हो. चला सगळेच जण जाऊया. सायकलिंग करायला लागतं पण. मग 12 दिवस लागतील आपल्याला. ते बघू रे, ते बघू. इकडे सपोर्ट व्हेकल मध्ये राहण्याची व्यवस्था, मग काय सायकलिंग आदनमधन करू थोडं. नो प्रॉब्लेम. पण मला एक सांग, व्हीआयटीत असताना हे वेळ होतं? वेळ असं नव्हतं फारसं, पण तेव्हा टेबल टेनिसचं वेळ असायचं. टेबल टेनिस खेळायचो. पण मग सायकलिंग कडे कसा एकदम प्रवास झाला तुझा? म्हणजे एकदम ते पॅशन कुठने डेव्हलप झालं? इथे आल्यावरच डेव्हलप झालं ते. टेबल टेनिस काही कारणाने बंद पडलं आणि मग इथले जे लोकल मित्र होते ते सायकलिंग मध्ये पडले. हो. सो त्यांच्या नादाने मी सायकलिंग चालू केलं. चांगले मित्र आहेत आणि त्यांनी चांगले नाद लावले. हो. ते नाहीतर अवलिया मित्र असतात ते भलतेच नाद लावतात. खरंय. नाही, आणि ज्या मेन मित्रांनी भाग पाडला तो पुण्याचाच आमचा दिनेश कुलकर्णी म्हणून आहे, जो इथं बजाज इंडोनेशियाचा एमडी म्हणून होता. हो. तो हात धुवून मागायला, शैल्या सायकलिंग कर, माझ्याबरोबर कंपनी दे करून तो मागा लागून मी एक पहिली सायकल विकत घेतली होती. तो त्याचं टेन्युअर संपून परत भारतात गेला 2014 मध्येच. अच्छा. पण ती तेव्हा पडून होती सायकल. मग रेग्युलर वापरात येऊन मग हळूहळू अपग्रेड करत आता चांगली सायकल वापरतो सध्या मी. बऱ्यापैकी चांगली असं म्हणायला हरकत नाही. आरती ऐकते का? ऐकते. कोणी सायकलच्या किमती विचारू नका, त्याला खरी किंमत सांगता येणार नाही आता. मला माहिती आहे ते. तुझ्यासमोर नाहीच विचारणार. कॅनियन 2 आहेत. दोन नीरज विचारतोय कॅनियन आहे का तुझ्याकडे? मी म्हटलं कॅनियन 2 आहेत त्याच्याकडे. 2 आहेत. 2 कॅनियन रोड बाईक आहेत आणि एक आता नवीन MTB घ्यायचा प्लॅन आहे. कॅनियन सायकलिंग ट्रिपला तुझ्याकडे सायकल न घेता आलं तरी चालणार आहे थोडक्यात. हो, अगदीच पाहिजे तेवढ्या सायकल आहे. प्रत्येकाच्या साईजची सायकल मिळेल. शैलेंद्र, तुझं आता म्हणालास की आता सायकलिंगमुळे बरंच हिंडायला मिळतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातोस, आणि मला हे आठवतंय की तू व्हेजिटेरियन आहेस. हो. आणि म्हणजे मला थोडासा अनुभव त्या एशियन कंट्रीजचा असल्यामुळे मला ते माहिती आहे की किती चॅलेंजिंग असतं. तुझा अनुभव कसा आहे त्याच्या बाबतीत, की व्हेजिटेरियन असताना या असल्या देशांमध्ये हिंडायचं आणि जिवंत राहायचं, याचं काय कष्ट करायला लागतं त्याच्यासाठी? काही नाही, फळं खाऊन जगायचं किंवा नुसता भात आणि चटणी. भात यांचा जीवनावश्यक गोष्ट आहे यांच्या दृष्टीने. सो कुठेही गेलं तरी भात मिळतो, पांढरा भात. कसा असतो? चिकट भात असतो का? चिकट भात, जो मला अजिबात आवडत नाही, पण आरती आणि माझा मुलगा अत्यंत प्रेमाने खातात. ते चिकट भात आणि चटणी खा, किंवा मी अंड खातो सुदैवाने. अंड्याबरोबर त्या रेस्टॉरंटवाल्याला पटवून मग एक अंड हाफ फ्राय करून घ्यायचं आणि खायचं. असं एवढ्यावरती जगू शकतो. म्हणजे मी विगन डाएट नाही मिळत का रे तिकडे? विगन डाएट अरे सिटीज मध्ये मिळतं रे. हा, सिटीज मध्ये मिळेल काय असेल. तुम्ही कुठेतरी कणमडायला सायकल चालवत गेलात तर कुठं काय त्यांना भाषाही येत नसते. म्हणजे आता माझी भाषा सुधारली आहे त्यामुळे विषय नसतो. आता मी एक्सप्लेन करू शकतो की मला काय हवंय, किंवा मी काय काय घालू नको हे मी आधी सांगू शकतो. पण अशी पूर्वी सगळी लिस्ट वाचून दाखवली की त्या लिस्टमध्ये नसलेली कुठली तरी गोष्ट ते त्याच्यात घालून ते आणून द्यायचे बाहेर. आरतीला चांगला अनुभव आहे असं सगळं. हे बघ, मला फिश नको, त्याच्यात चिकन नको, मटन नको, बीफ नको, हे नको, ते नको, सगळं सांगून झालं की त्याच्यात श्रीम घालून आणून द्यायचे. एकदा तर हे सगळं नको असं सांगितलं आणि मग त्यांनी भातावरती मीटबॉल्स आणून दिले. अरे बापरे.
पण आता सवय झाली त्याची, त्यामुळे आता माहिती असतं की काय खायचंय काय नाही खायचंय, किंवा त्याला काय सांगितलं की त्याला कळतं. हा. आणि त्याही लोकांना आता हळूहळू बहुतेक करून सवय झाली असेल की अशी लोक भेटतात म्हणून. त्यामुळे हा, म्हणजे टुरिस्ट येतच असेल ना भारतातून येणारे व्हेजिटेरियन टुरिस्ट? नाही नाही, इथं भारतात येणारे लोक फक्त भारतातल्या लोकांना इंडोनेशिया म्हणजे फक्त बाली माहिती आहे, बाकी काहीही माहित नाही. जकार्ताही नाही माहिती. म्हणजे इनफॅक्ट लोकांना बाली हा वेगळा देश वाटतो आणि इंडोनेशिया हा वेगळा देश वाटतो. हो, इंडोनेशिया म्हणजे कुठे ते बालीच्या तिकडे का, असं बालीमध्ये येतं का ते असं. ओके. आणि जे बालीत जाऊन आलेले असतात त्यांना बाली हे वर्ल्ड स्टँडर्ड वाटतं, म्हणजे इंडोनेशिया इज बाली. सो ते ट्राय तो टू एक भाग आहे कम्पेअर त्यातला. एव्हरीथिंग ॲज कम्पेअर्ड टू बाली, किंवा दे जज इंडोनेशिया बाय व्हॉट दे सी इन बाली. सो वेरएज बाली आता आमच्या दृष्टीने खूप कमर्शियलाइज झालेलं आहे. आणि आता सध्या तर म्हणजे गेले 3-4 वर्षापासून ते मुंबई आणि दिल्लीहून डायरेक्ट फ्लाईट्स येतात आणि सगळे हनीमूनर्स टिपिकली बालीला येऊन पडतात. त्यामुळे दर 4 माणसानंतर एक भारतीय माणूस तिथं असतो, बालीत रस्त्यावरती सापडतो तुम्हाला. असंख्य इंडियन रेस्टॉरंट्स बालीत आहेत, त्यामुळे खाण्यापिण्याची बालीत हाल होत नाहीत तुमचे. इनफॅक्ट जकार्तामध्ये सुद्धा फॉर दॅट मॅटर आम्ही आलो तेव्हा आरती किती 5 रेस्टॉरंट होती फक्त इंडियन, ते आता 27 इंडियन रेस्टॉरंट आहेत जकार्तात. बर, म्हणजे बऱ्यापैकी मिळून जातील, जे कोणी नवीन कोणी आलं तर त्यांना मिळू शकतं लगेच. ऑप्शन्स बऱ्यापैकी. अच्छा. आणि मग ते होम केटरिंग आणि फूड डिलिव्हरी वगैरे वेगळे अजून. ते वेगळं. रेस्टॉरंटच 27च्या आसपास आहेत. आता या कोविड मध्ये काय बंद पडले असतील तर विषय वेगळा होती. तर आता आपण मगाशी थोडस या विषयाकडे वळलो होतो की जे तू म्हणालास की तिथलं काय परिषदा हिंदू धर्म किंवा असे जे काही तिथले ऑर्गनायझेशन आहेत, तर बालीमध्ये आणि त्या आसपास अजूनही हिंदू धर्म टिकून आहे किंवा तिथले ते आहेत, तर त्यांचा काही अनुभव आहे का तुला? तिथं कधी गेलाय, त्यांच्याशी भेट झाली किंवा त्या लोकांबद्दल काही? हो, म्हणजे आता कसं होतं की ह्या परिषदा हिंदू धर्म इंडोनेशियाच्या कामाच्या निमित्ताने बालिनीज हिंदूची खूप ओळख होते, किंवा त्यातले जे लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने जकार्तात येऊन राहतात, सो त्यांच्याशी संपर्क असतो. अच्छा. त्यांचा हिंदू धर्म हा आपण जो काही हिंदू धर्म स्वतःला समजतो हिंदू वगैरे, आणि आपल्याला जो धर्म ओळखतो आपण ज्या धर्माला हिंदू म्हणून, त्याच्यापेक्षा त्यांचा खूप वेगळा आहे आणि खूप प्युअर आहे. अच्छा. आपण हिंदू धर्माच्या नावाने पाट्या टाकतो त्यांच्या दृष्टीने. असं का म्हणतो? म्हणजे कुठला एखादी काही प्युअर का म्हणतो म्हणजे तू त्याला? म्हणजे त्यांच्याकडे आता देवहारात तू जर का मंदिरात गेलास तर देवाची मूर्ती नसते. बरोबर, क्लिअर कट. ओके. पण प्रत्येक हिंदू धर्माचा पहिली गोष्ट की बालिनीज माणसाचं एकमेकांना आपण जे रामराम म्हणतो, नमस्कार म्हणतो, तर त्यांच्यातलं ग्रीटिंगची पद्धत ही ओम स्वस्ती अस्तु अशी आहे. ओके. आता मी एक संस्कृत संभाषणाचा कोर्स केला, म्हणजे कालच संपला आमचा. संस्कृत भारती म्हणून जी भारतातली संस्था आहे त्यांच्या संघाचंच हे आहे आउटफिट, त्याच्यातर्फे बालीमध्ये द्वीपांतर संस्कृतम नावाची संस्था आहे, त्यांनी घेतलं. आम्हाला संस्कृत शिकवणारा माणूस हा प्रॉपर इंडोनेशियन सिटीझन, इंडोनेशियन माणूस होता, हिंदू. तो त्याच्या पद्धतीने त्यांनी अत्यंत चांगलं संस्कृत आम्हाला शिकवलं, नो डाऊट. पण ते सोडून दे, रोज सकाळी त्यांच्यातले सर्वजण हे देवाला नैवेद्य ठेवणे ही कॉन्सेप्ट रोज 100% लोक, म्हणजे घरातला एक जण नाही, घरात 15 लोक असतील तर 15 लोक देवाला नैवेद्य ठेवतात. त्यांचा एक द्रोण केलेला असतो केळीच्या पानाचा, त्याच्यात अन्न घेऊन ते देवासमोर ठेवतात. अच्छा. पण मग कुठले देव ते हे करतात का? आता तू म्हटलं मूर्तीच नाहीये, तर म्हणजे मग मूर्ती नाहीये, पण त्यांच्याकडे ते दारात आपल्याकडे जसे ते काय म्हणतात त्याला, ते द्वारपाल असतात ठेवतो किंवा ते द्वारपाल असतात, तसे त्यांच्याकडे चेक्सचे लुंग्या गुंडाळलेले देव असतात. त्याला चेहरे बघितलेस तर ते राक्षसासारखे असतात त्याचे, पण हनुमान आणि हे सगळं त्यांच्याकडे आहे. देवाळात मूर्ती नसतात, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही थोडक्यात वेदिक काळातली हिंदू धर्म पद्धती होती, अस्तित्वात आहेत. तू जे म्हणालास की आपण भारत
ते वैदिक काळातली जी हिंदू धर्म पद्धती अस्तित्वात होती त्यातनं आपण भक्ती मार्गाकडे शिकलो. त्याच्यामुळे आपल्याकडे मूर्तीपूजन याचं प्रचंड नंतर महत्त्व आलं. आहे. इथे तो बरोबर. आपल्याला हिंदू धर्म हा सर्व्हाइव्ह हा करायचा होता. कारण Correct. तेव्हा जैनांनी आणि महावीरांनी म्हणजे त्यांनी जे सगळं ते सुरू केलं. पूर्णपणे प्रोपगंडा केला होता तो जर का वाढला असता आणि आपण या पारंपरिक वैदिक पद्धतीत अडकून पडलो असतो तर इथला हिंदू धर्म हा पुसला गेला असता. बरोबर. आणि तिकडे तो अजूनही अस्तित्वात आहे. हो. तर त्यामुळे माझ्या मते तू जे म्हटलंस की प्युअर फॉर्म मधला काय हिंदू धर्म हा तिथे जरी अस्तित्वात असला तरी सुद्धा इथला हिंदू धर्म काही वाईट नाहीये. इथला नाही, हिंदू वाईट धर्म नाहीच आहे. काळाप्रमाणे बदललेला आहे आणि भक्ती हे जास्त पूजेला correct. आपल्या एकंदरीत आपल्या संस्कृतीत एवढं महत्व आहे की त्याच्यामुळे आपली संस्कृती ही तरली आणि एकजूट राहील मुख्य बरोबर. म्हणजे हा आणि दोन फरक आहे. आपल्याकडे जसे मुसलमानांचे हे झाले प्रहार किंवा आक्रमण हा. त्या मानाने इथे एकदाच झालं आणि त्याच्यात ते साफ झाले. तेव्हा सगळे हिंदू पळून बालीत जाऊन राहिले. त्यामुळे बालीत आता कॉन्सन्ट्रेशन आहे. बाली हे इंडिपेंडंट बेट असल्यामुळे बालीत सगळे हिंदू कॉन्सन्ट्रेट झाले. बरोबर. आणि ते माझ्या वाटते याच्यात आलं होतं म्हणजे ते माझ्या वाचनात आलं होतं अबाउट तिथला हिंदू धर्म आपला हिंदू धर्म याच्यामधला फरक. आणि आता तुझे द्रोणांचं सांगितलं की तिकडे थोडक्यात एक असं एक म्हण आहे की तुम्ही समजा 10 छोटे दगड भिरकवले तर त्यातले 9 दगड हे मंदिरांवरतीच लागतील. इतकी तिकडे छोटे छोटे प्रकारची मंदिरं आहेत. द्रोणाचं तू जे एक्झाम्पल दिलं मला तो शब्द आठवत नाही पण काहीतरी च पासून काहीतरी चालू होणारा तो शब्द आहे. त्याला म्हणतात स्पेसिफिक एक वर्ड आहे की जे ते घराबाहेर ठेवतात त्या द्रोणामध्ये मग कुठलाही भात असेल किंवा काही कुठलंही असेल तरी सुद्धा. आणि फक्त मला एक उत्सुकता आहे की तिकडे नेपी डे अजूनही साजरा केला जातो का? हो. आणि विच इज अ वंडरफुल थिंग. 1 जानेवारीला असतो ना तो. नाही हे गुढीपाडवा. नेपी डे गुढीपाडवा. ओके. वर्षाची सुरुवात थोडक्यात. न्यू इयर. न्यू इयर. त्यामुळे आम्ही इंडोनेशिया तिथे हे असतो एकमेव ना, देश असा आहे की तेव्हा तुम्ही सगळं गॅजेट्स आणि हे सगळं बंद ठेवता. हो, बालीत सगळं बंद असतं. सगळं बालीत एअरपोर्ट सगळं बंद असतं. ऑल एअरपोर्टही बंद असतं. हो, काही चालू नसतं. पण ते फक्त बालीपुरतं मर्यादित आहे, नॉट फॉर एंटायर कंट्री. हो, फक्त बाली फॉलो. ओके. पण त्यामुळे इंडोनेशिया हा देश असा आहे की जिथं हिंदू न्यू इयरची म्हणजे गुढीपाडव्याची नॅशनल हॉलिडे असतो आणि आम्हाला सुट्टी असते हिंदू न्यू इयरची. वा. इथेही नसते भारतात. 85% मुसलमान असलेल्या देशात हिंदू न्यू इयरची सुट्टी आम्ही एन्जॉय करतो. पण बालीमध्ये उलट आहे ना, बालीमध्ये मेजॉरिटी हिंदूच आहेत ना. हो, 90% आसपास हिंदू आहेत. करेक्ट. इथे जेव्हा पहिली हिंदूंबरोबर बैठक झाली त्या PHDI मध्ये गेलो तो परिषदा हिंदू धर्मामध्ये, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला तुम्ही गीता जयंती साजरी करता की नाही? सगळे एक असे वरती इकडे तिकडे बघायला सुरुवात झाली आमची की आईला गीता जयंती कधी असते हेही आम्हाला माहित नाही. आमच्याकडे मोठा उत्सव असतो त्याचा गीता जयंतीचा. बरं पुढच्या वेळी आम्हालाही बोलवा. आणि शैलेंद्र एक गोष्ट अशी वाचनात आली होती की एक महाराष्ट्रातून एक जण इंडोनेशियात गेला होता प्रवासासाठी. तर तिथे त्याला जो त्याचा लोकल गाईड म्हणा किंवा तिथला जो सहकारी होता त्याच्या लक्षात आलं की हा बाबा हा महाराष्ट्रातून आलेला आहे आणि त्या माणसाला फारच आनंद झाला आणि तो म्हणाला नाही तुम्ही माझ्या घरी चला, आमच्या घरचे म्हणजे आई आणि आजी वगैरे ते पण मराठी बोलतात तर तुम्ही चलाच म्हणे, असं म्हणून त्याला घेऊन गेला म्हणे तो घरी. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी जे काही ऐकलं तर तो म्हणतो अरे मला काहीच कळत नव्हतं काय बोलतायत. आणि जेव्हा नंतर ते थोडं त्याच्यावर त्यांनी विचार केला तर तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही ज्ञानेश्वरांच्या काळात जी मराठी होती म्हणजे ज्ञानेश्वरी जी मराठी आपल्याला वाचायला मिळते तशा टाईपची मराठी ते लोक अजूनही बोलतात म्हणे. तर असे कोणी तुला भेटले का तिथे? नाही बाबा. अच्छा, हे ऐकलं सुद्धा नाही. मला वाटलं तू शैलेंद्र हळबे बद्दल बोलतोय. मी असं काही ऐकलं नाही. बर. शैलेंद्र, हार्मनी किती आहे हिंदू मुसलमानांमध्ये? डिस्कॉर्ड असतो का नाही? काही नसतं. म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध काहीही फरक पडत नाही, सगळे सारखे असतात. अर्थात मी मगाशी म्हटलं जसं की थोड्याफार प्रमाणात ख्रिश्चन वर्सेस मुस्लिम चालू असतात मारामाऱ्या, पण फार नाही, रेअरली कुठेतरी. आपल्याकडे जेवढे चालतात त्याच्यापेक्षा काहीच नाही. म्हणजे इथं ख्रिश्चनांच्या नवीन चर्चला परवानगी देत नाहीत किंवा चर्च बांधलं की लगेच त्याच्या समोर भिंत बांधतात, त्याचा ऍक्सेस बंद करून टाकतात.
तो तुम्हाला चालतो, म्हणजे रुरल एरियाज मध्ये स्पेशली ते चालतं. रिझर्वेशन पण otherwise काही नाही. रिझर्वेशन आहे का विचारतोय प्रेस? नाही, रिझर्वेशन नाही, म्हणजे इथली तुला जकार्तातली प्रमोद हे सांगतो स्पेशालिटी अविनाशनी बघितलेली आहे की इथली जी साऊथ ईस्ट एशियातली सगळ्यात मोठी मॉस्क आहे, मॉस्क इस्तिक्लाल म्हणतात त्याला, की आपल्याकडे कसं सगळा कोणी आला तरी त्याला पूर्वी ताजमहलला घेऊन जायचे, तसे इथं कुठल्याही देशाचा माणूस आला तरी त्याला त्या मॉस्क इस्तिक्लालला घेऊन जातात, कारण ती सगळ्यात बघण्यासारखी मॉस्क आहे. त्याच्या बरोबर ऑपोजिट, म्हणजे त्याचा मेन डोअरच्या ऑपोजिट मेन डोअर हे जकार्तातलं सर्वात मोठं कॅथेड्रल आहे. आणि दिस वॉज बिल्ट बाय डिझाईन, म्हणजे वगैरे नाही, तर त्या सुहार्तोच्या पॉलिसीमध्ये त्यांनी हे बांधलेलं होतं. आणि दर शुक्रवारी त्या मशिदीच्या प्रेयरच्या वेळेचं पार्किंग सगळं चर्चमध्ये असतं आणि चर्चचं पार्किंग रविवारी सगळं मशिदीत असतं. अरे वा, अरे वा. पण आपल्या इकडे जकार्ताला हे पण आहे, ते बोरुबुद्दूर मंदिर पण आहे ना? हा, ते जोगजकार्तामध्ये. अच्छा, नॉट इन जकार्ता. नॉट इन जकार्ता. कारण ते हिंदूंचं सगळ्यात मोठं मंदिर ते आहे. सो ते मी परवा जे प्रसन्न तुला सांगत होतो ना, GDHDI ग्रँड डिझाईन हिंदू धर्म इंडोनेशिया अशी जी अपेक्स बॉडी केली आहे त्यांनी, सो ती दॅट इज दॅट रिकन्स्ट्रक्शन ऑफ बोरोबुद्दूर मंदिर ऍज इट वॉज ओरिजिनली बिल्ट, अशी त्यांची आयडिया. अच्छा, त्याच्याकरता ते सर्व हिंदूंना एकत्र करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे जसं आपल्याकडे राम मंदिराचं आंदोलन झालं तशा टाईपचं काही आहे का? आंदोलन असं नाही काय, इथलं गव्हर्नमेंट काय फार, म्हणजे आपण तुला फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 92 मध्ये आपल्या इथं मशीद पडली, बरोबर, आपण मशीद पाडली 92 मध्ये. इथे हे जे प्रंबानन आणि बोरोबुदूर अशी दोन टेम्पल्स आहेत, त्यातलं प्रंबानन आहे ते हिंदू टेम्पल आहे, बोरोबुदूर आहे ते बुद्धिस्ट टेम्पल आहे. आणि ते भाऊ होते, एक जण बुद्ध झाला आणि मग त्यांनी हे प्रंबाननचं एवढं मोठं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याच्यापेक्षा मोठं म्हणून त्यांनी बुद्धिस्ट टेम्पल बांधलं, अशी स्टोरी. ते प्रंबानन टेम्पल जे आहे ते दगडावर दगड ठेवून केलेलं आहे, सो त्यात फिलर काही नव्हतं. आणि इथे अर्थक्वेक्स खूप होतात, सो त्या अर्थक्वेक मध्ये ते मंदिर पडलं होतं. तर त्याचं सगळं मंदिर पडलेलं त्यांनी ते दगडांचं मॅपिंग करून कुठला दगड कुठं बसेल असं ते सगळं शोधून ते सगळं मंदिर पूर्ण, ती 3 मंदिर आहेत, ब्रह्मा विष्णू महेशाची 3 मंदिर आहेत ती मोठी. अच्छा, तर त्या 3 मंदिरांचं पूर्ण कन्स्ट्रक्शन करून ती लोकार्पण करण्याचा कार्यक्रमही 1992 मध्येच झाला. आणि ती पूर्ण मंदिरं, हिंदू मंदिरं ही 85% मुसलमान असलेल्या देशाच्या गव्हर्नमेंटच्या पैशाने बांधली. आणि त्याच्यात कुठली आरडाओरडी झाली नाही अशी की हे हिंदूंचं आहे मग आमचे पैसे का वापरता वगैरे, असं काही झालं नाही. पण आपल्याकडे तसं होतं की राजकारण आपल्याकडे होतं, म्हणजे ते सरकारी पैशाने मशिदी बांधतात. हो, मग तेच मायनॉरिटीला आपणही देतोच की. हो, आपल्याकडे पारसी न्यू इयरला पण सुट्टी असते, पाडव्याला नसतं ना, गुढीपाडव्याला नसतं. मायनॉरिटी आहे का? बरोबर आहे. तुझा जरा शैलेंद्र आपला मोदींबरोबरचा अनुभव शेअर कर ना जरा. प्रश्न होता पुढचा. मी तेव्हा इंडिया क्लबचा जनरल सेक्रेटरी होतो आणि आम्हाला बेसिकली इंडिया क्लब असल्यामुळे ती मोदींची व्हिजिट ठरल्यावरती आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की त्यांची जी कम्युनिटी मीट असेल, जनरली जाऊन इंडियन डायस्पोराला ऍड्रेस करतात, ती मीट तुम्ही इंडिया क्लबने ऑर्गनाईज करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला कराल का असा प्रश्न विचारला, कम सांगितलं, म्हणजे तुम्ही करायचंय असं. अँबॅसेडरनी बोलवून मी आणि आमचे प्रेसिडेंट असे 2 जण आम्ही गेलो होतो भेटायला. आणि उद्यापर्यंत सांगा वगैरे, असं तुमचा होकार उद्या आम्हाला कळला पाहिजे असं सांगितलं होतं. ते काय होकार देण्याशिवाय काय पर्याय नव्हता, त्यामुळे तो होकार दिला. आणि मग महिनाभर त्याचं काम केलं खूप. म्हणजे मी परवा पण प्रसन्नशी बोलताना सांगितलं, म्हटलं तो मोदी आल्याच्या दिवशीचा इव्हेंट पेक्षा सुद्धा त्याच्या आधी महिन्याभर जी काय त्याची तयारी केली, दॅट वॉज अ मेजर इव्हेंट फॉर मी. आणि टिपिकली जसं असतं तसंच की प्रेसिडेंट हे प्रेसिडेंट होते, त्यामुळे म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप होती. पण ग्राउंड लेवलची बरीच कामं ही माझ्या डोक्यावरती असल्यामुळे मला त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं.
आणि म्हणजे अगदी नंतर तेव्हा रमादान चालू होतं, म्हणजे उपास चालू होते त्यांचे, त्यामुळे सुटायची वेळ त्यांची अशी पाहिजे की ते सुटल्यानंतर लोकांना उपास सोडता, म्हणजे त्याच्यात उपासाच्या सोडायच्या वेळी लोक आत बसलेत असं होता कामा नये, बाहेर गर्दी तेव्हा होता कामा नये, सगळे होते कन्स्टंट असायचे. आणि ते मोदींची वेळ ठरवणे वगैरे हे काय आपल्या आता लांब लांब पर्यंत काही संबंध नव्हता, पण ते मग थोडं इकडून तिकडून ड्राईव्ह करून ते गळी उतरवणे आणि ते करून घेणे असे मोठी कामं होती. मग विजय चौथाईवाले जी म्हणून जे आहेत, जे बीजेपीचे ओव्हरसीज सेलचे हेड आहेत, त्यांच्याशी खूप चांगली इंटरॅक्शन झाली. इथल्या प्रेसिडेन्शियल सिक्युरिटी गार्ड्सची चांगली इंटरॅक्शन झाली. आणि महिनाभर रोज, म्हणजे 27 एप्रिलला त्यांनी सांगितलं की 29 मेला येत आहेत म्हणून. 28 एप्रिल पासून रोज सकाळी मी 9:30 वाजता एम्बसीत जायचो मीटिंग करता. 9:30 ते 10:30 11 पर्यंत मीटिंग चालायची. मग त्याच्या पुढं आमच्या प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये बसून पुढची कामं आणि मग उरलेल्या वेळात ऑफिसचं काम असं करत होतो. सुदैवाने हे डिक्लेअर केल्या हे 27 तारखेला डिक्लेअर केलं आणि 2-3 तारखेला माझे एमडी इंडोनेशियात आले होते कामा व्हिजिट करता म्हणून. त्यांना हे तिथंच सांगितलं होतं, म्हटलं पुढचा 1 महिनाभर मी कुठं असीन हे विचारू नका, कामं होतील एवढं मी फक्त एन्शुअर करीन, फक्त मी ऑफिसला येईन की नाही मला माहित नाही, त्यामुळे ऑफिसमध्ये आहे का असे प्रश्न मला कृपा करून विचारू नका. ठीक आहे तुझं चालू दे, काही लागलं तर मी तुला फोन करीन. पण मग शेवटचे 15 दिवस मी घरी सुद्धा नव्हतो आणि तेव्हा आरती आणि तेजस इथे होते. सो आरतीने शेवटी विचारला, अरे आपण एकत्र जेवायला तरी कधी जाता येईल का? म्हटलं ठीक आहे, तुम्ही या हॉलवरती, मी तिथे आहे, आपण तिथनं जेवायला जाऊ, तुम्ही मला परत हॉलला सोडा, मी घरी येईन. कारण ते डेकोरेटर इथल्या NSGचा मात्र खूप चांगला, आणि चांगला म्हणजे चांगलाच अनुभव आला. खूप मजा आली त्यांच्यावर काम करताना. आणि त्यांची थिंकिंग प्रोसेस आणि हे, म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं आणि प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन होतं, पण द वे दे थिंक इज इम्पॉसिबल. म्हणजे आपण त्या लेव्हलला पोहोचूच शकत नाही, किंवा त्यांचा जो काय माइंडसेट त्याच्यात तयार झालेला असतो, दॅट इज अशक्य विचार. पण ते आपल्याकडचे म्हणजे कुठल्याही सिक्युरिटी एक्सपर्टशी बोलायला लागला की ते जाणवेल असतं. हा, म्हणजे अरे ते इथलेही प्रेसिडेन्शियल गार्ड होते ना, ती कम्युनिटीज वेगळी असते ती. पण ते आपल्या लोकांचं, अरे ते मोदी आल्यावरती कुठे जाणार, इकडे जाणार, बरं मग इथं कसे जाणार, मग इकडून जाणार, मग ते कुठल्या खुर्चीत बसणार, या खुर्चीत बसणार, बरं. मग तोवर एक माणूस आत गेला आणि बाहेर आला, तो म्हणला, शैलेंद्र, या इथं ठेवलेल्या लिक्विड सोपच्या बाटलीवरची एक्सपायरी डेट झालेली आहे, ते एक्सपायर झाले, मला उद्या नवीन बाटली आणून दे. बरं, आणि ती माझ्या हातात द्यायची आणि सील मी फोडीन त्याचं. बरं, म्हणजे इथपासनं काही. टीव्ही, हा इथं टीव्ही आहे, याला टीव्हीला रिमोट चालू केल्यावरती पासवर्ड आहे, नाही मला तो पासवर्ड पाहिजे. तो आमचा टीव्ही नाहीये, तो म्हटलं ऑर्गनायझेशननी, जकार्ता कन्व्हेन्शन सेंटरनी ठेवलेला टीव्ही आहे, त्याचा पासवर्ड मला पाहिजे. बरं, मोदींना वेळ आहे का? ते म्हणले, हे तू त्यांना विचारणार आहेस का? मी तर काही विचारू शकत नाही, म्हणलं तुम्हाला वेळ आहे का टीव्ही चालू करायला. त्यांनी टीव्ही चालू केला आणि त्यांनी पासवर्ड दिसला तिथे, तर तू आणि मी दोघे जण घरी जाऊ, त्याच्यापेक्षा तुम्हाला पासवर्ड घेऊन देते, सगळ्यात सोपं आहे. आणि त्या दिवशीची एक मेन गप्प तुम्हाला सांगतो. सकाळी ते मागं मोठा 16 मीटर बाय 9 मीटरचा LCD डिस्प्ले मागं लावला होता त्यांच्या, मोदींच्या मागं. आणि ते लोक रात्रभर, रमादानचा महिना होता त्यामुळे लोकांनी रात्रभर, जनरली संध्याकाळी 6 नंतर ते सगळे कॉन्ट्रॅक्टची लोक येऊन काम करत होते. ते करून ते गेले घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 7:30 वाजता जाऊन पोहोचलो होतो, म्हणजे मोदी यायच्या दिवशी. आणि सिक्युरिटी गार्डने सांगितलं होतं की 12 वाजता आम्हाला हॉल रिकामा करून द्यायचा तुम्ही, 12 वाजता आम्ही सगळं स्टरलाइज करू आणि बॉम्ब स्क्वॉड येऊन सगळं चेक करून जाईल. बरं ठीक आहे. 12 वाजता सगळ्यांना बाहेर काढला आणि मी पुढे ते रजिस्ट्रेशन टेबल वगैरे, तिथं ते बार स्कॅन आणि बारकोड स्कॅनिंग वगैरे याचं सगळ्याचं नाटक ते व्यवस्थित जमलंय की नाही ते बघायला म्हणून मी बाहेर गेलो. आणि आमची सुजाता चव्हाण म्हणून आहे, ती आत त्या सिक्युरिटी गार्ड बरोबर कोऑर्डिनेट करत होती, ती आत होती. 10 मिनिटात तिचा घाबरा फोन, शैल्या पहिला आत ये दादा, काय झालंय बघ इथे, काय झालं, तू पहिला आत ये, प्रश्न विचारू नको, आत ये आधी. मी पळपळ आत गेलो. 2 इंडोनेशियन तिथे असे झोपाळलेल्या डोळ्यांनी उभे होते, तर काय 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 चाललंय वगैरे. आणि 5-6 सिक्युरिटीची लोक त्यांच्या डोक्याला बंदुका लावून उभे होते.
बापरे. ती सुजाता घाबरलेली, काय सुधरत नव्हतं तिला. अशा साप 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 बंदुका येऊन बाहेर ती म्हणली, डायरेक्ट डोक्याला बंदुका लावल्यात त्या दोघांच्या, ये लवकर. काय झालं? पूछो इनको क्या हो गया. क्या हो गया? मालूम है ये कहाँ थे? नाही बाबा, मला कसं माहिती असेल हे कुठनं सापडले तुम्हाला ते. हं. ते एलसीडी पॅनेल मागे लावलेली लोक पहाटे 4 वाजेपर्यंत काम करत होती आणि त्या हा. दोघांना तिथं स्टँड बायला सांगितलेलं होतं की कुठलं पॅनेल बंद पडलं तर ते लगेच रिप्लेस करायला म्हणून. तर ते करणार काय ना, म्हणजे दुपारी 4 वाजताचा कार्यक्रम, त्याच्या आधी त्यांना करायचं होतं. झोपले So, तिथेच. ते दोघ जण स्टेजच्या खाली जाऊन, रे जिथं मोदी वरती भाषण देणार तिथं स्टेजच्या खाली जाऊन झोपलेले. ही लोक स्क्वॉड घेऊन आल्यावरती यांनी कुत्री आणली होती बरोबर. बापरे. हा. कुत्री खाली गेली. बरं, इंडोनेशियन्सना कुत्री अजिबात आवडत नाही, बर. त्यांची लाळ कळते, त्यामुळे कुत्री इथं पसंत नसतात. अच्छा. सो हे दोघ जण, ती कुत्री खाली घुसली आणि भुंकली 2 लोक दिसल्यावरती. ह्यांची तंत्रली की कुत्री इथं काय करतायत. घाबरून बाहेर आल्यावरती त्यांच्या डोक्याला बंदुका लावल्या यांनी. बापरे. आजच्या दिवशी आम्ही रिहर्सल घेत होतो, सगळ्या व्हॉलंटियर्सना गोळा करून मी कोणी कुठं राहायचंय वगैरे हे सगळं सांगत होतो आणि बेसिक ब्रीफिंग देत होतो की काय सिक्वेन्स काय असणार आहे आणि हे सगळं. सिक्युरिटी वाला आला, म्हणला, शैलेंद्रजी वो स्पीकर ऊपर काय मोदी येणार होते, मोदी 4 वाजता आणि हॉल बंद करायचा होता 2:30 वाजता, म्हणजे 2:30 ते 4 कोणालाही एंट्री नव्हती हॉलमध्ये. अच्छा. सो 2:30 वाजता हॉल बंद करायचा, लोकांना करणार काय, लोकांना एंटरटेन तर करायला पाहिजे. अमेरिकेत वगैरे कसं आहे की तिथलं लोकल टॅलेंट आहे, आमच्याकडे काय इथे एवढं लोकल टॅलेंट नाही 2-2.5 तास लोकांना एंटरटेन करण्यात. तर त्यामुळे दिल्लीहून आम्हाला कळवलं की तू असं कर शैलेंद्र, तू कैलाश खेरशी बोल. मला वाटलं बोथाटी फिरवली की काय तू. नाही, कैलाश खेरशी बोल म्हणलं. आणि पहिल्यांदा आव्या असं झालं की मी बोलायचं म्हणजे काय, तर मी टर्म्स अँड कंडिशन्स पाठवले की आम्ही तुला 5 लाख रुपये देऊ. त्याच्याकडनं असं मस्त डोसियर आलं होतं, त्याला ते टेक रायडर जो म्हणतात, मस्त 22 पानी टेक रायडर आला होता, चक्काचक. मी पहिल्यांदा एवढा छान टेक रायडर पाहिला बाबा, की काय काय लागतं, काय काय पाहिजे वगैरे. मग मला एअरपोर्टवरती विमानापर्यंत मर्सिडीज पाहिजे, बिझनेस क्लास पाहिजे. त्यांचं सगळं स्टँडर्ड दिलेलं असतं रे, म्हणजे तुम्ही काय कुठं कॉम्प्रोमाइज नंतर निगोसिएशनचा पार्ट असतो. आणि मला JW मॅरियट मध्ये राहायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. हे दाखवल्यावर ते अँबॅसेडर म्हणला, शैलेंद्र ऐसा कर, तू उसको ये मेल भेज कि हम लोग 5 लाख रुपए देंगे, एयरपोर्ट सबको इकोनॉमी क्लास का टिकट मिलेगा, सब लोग एयरपोर्ट से बस में भर के आपको होटल लाया जाएगा, होटल 3 स्टार होटल उधर रखेंगे क्योंकि JW मैरियट मोदी जी रह रहे हैं, तो बाकी सब कैलाश खेर को उधर रहने के लिए कोई स्कोप नहीं है, रहना पड़ेगा. तो 40 लाख मागतोय, आपण 5 लाख सांगायचे, तुला काय करायचंय, तुला सांगतोय तेवढं लिही. बर, मी आपलं एक ईमेल करून त्याचा अनुपम काहीतरी नाव आहे त्याचं, बंगाली माणूस आहे त्याचा, हा सेक्रेटरी, पाठवून दिली. ओके, लगेच. हो, लगेच ऍग्रीड. नो निगोसिएशन. नो निगोसिएशन, ऍग्रीड. फॅशन स्ट्रीट वरती जास्त निगोशिएट करतात रे. त्याच्या पुढची हाईट सांगतो की मोदींनी कधी हॉटेलमध्ये यायचं, हॉलमध्ये यायचं, हे काय आमच्या हातात नव्हतं. कैलाश खेर परफॉर्म करतायत, त्याच स्टेजवरती मोदी येऊन भाषण देणार होते. सो मध्ये कोकड्या आपल्या भाषेत म्हणजे 22 मिनिटाचा वेळ होता आम्हाला स्टेज रिकामं करायला. मोदी तिथून निघाले की त्यांना पोचायला 22 मिनिटं लागणार होती. त्या 22 मिनिटात आम्हाला स्टेज रिकामं करायचं होतं. अख्खा याचा फुल 13 लोकांचा बँड लावलेला रिकामं करायचा होता. तर आयुष्यात पहिल्यांदा असं मी स्टेजवरती जाऊन कैलाश खेरला सांगितलं, आता बास, म्हणजे गाणं चालू असताना आता निघा. आयुष्यात पहिल्यांदा एक्सपिरियन्स तो डेडली, कधीच सवय नाही. आव्याला वगैरे माहिती असं मागून जाऊन चिठ्ठी पाठवून की आता हा शेवटची 2 गाणी घे, म्हणजे उलटी चिठ्ठ्या पाठवायचं की अजून 2 गाणी होऊ देत, 2 गाणी होऊ देत, 2 गाणी होऊ देत. हा थांबा, निघालेत. अरे बापरे. पण ते त्यांना आधी सांगितलं असेल ना तसं कैलाश खेरला. सांगितलेलं होतं. आणि त्यांची जी म्युझिक सिस्टीम होती ती आदल्या दिवशी लावली होती वरती, ते स्पीकर वगैरे चढवले वरती, ते हँगिंग स्पीकर ना सध्याच्या सिस्टीम. आव्या डायनिस होता बरं का. अविनाश मला वाटतं अविनाश होता मगाशी.
हा आता गेलाय पण बहुतेक. अच्छा, गेला का? तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं आदल्या दिवशी आमचं रिहर्सलच्या वेळी ते NSG वाले आले ना, शैलेंद्र तो स्पीकर नीचे लाव म्हणजे चेक करणार. स्पीकर मतलब इथला जो आमचा साऊंड वाला होता त्याला बोलवलं, म्हटलं डॅनी स्पीकर नीचे लाना है. पागल आहे क्या? लोकल सिंधी आहे तो इथला, पुण्याचा सिंधी आहे पण तो इथं असतो, म्हणजे इथला सिटीजन आहे. शैलेंद्र ये नीचे नहीं आएगा अभी, ये नीचे आ गया तो गया तेरा कॉन्सर्ट. क्यों? नहीं यार वो सेट किया हुआ है सब. त्या सिक्युरिटीला नाही म्हणलं हे खाली नाही येणार. म्हणलं मग मला वरती जायचंय. बरं, मग 2 व्हॉलेंटियर घेतले. ते त्यांचे सिलिंग हाईट खूप उंच आहे ना, ते कन्व्हेन्शन सेंटर आहे ते. एक ते सीझर लिफ्ट होती, ती सीझर लिफ्ट आणवली आत आणि त्याच्या बसून त्या माणसाला म्हटलं जातो तो वरती, काय तुला चेक करायचं ते चेक कर बॉम्बचं. सगळ्या त्या याच्या रूफच्या वरती जाऊन त्याला बॉम्ब चेक करायचे. म्हटलं जा बाबा, तुला कुठनं जायचं तिथनं जा, मला माहिती जायचं. खूप पण म्हणजे खूप सिरियसली काम करतात ते लोक, नो डाऊट. आणि मग ते प्रत्यक्ष जागा त्यांना पुरणार नाही, तेवढी जागा पुरणार नाही, पण मग योग्य ठिकाणी म्हणजे ते. आणि बरं, अँबॅसेडरचा आणि DCM जो होता इथला, म्हणजे प्रकाश गुप्ताजी म्हणून होते इथे, डेप्युटी चीफ ऑफ मिशन, त्यांनाही ती लोक बिग घालत नाही, हे जमणार नाही, ही एवढी जागा पुरणार नाही त्यांना चालायला, ते इथून जाणार नाही, तिकडूनच जातील असं ते NSG वाले सांगायचे की हा नाही इथून जाणार, ते इथून नाही जाणार. मग सुप्रीम कोर्ट म्हणजे विजय चौथाई वाले त्यांनी येऊन सांगितलं की नाही ते इथूनच जातील, हे यांनी जे केलंय तसंच व्हायला पाहिजे. शेवटी ते NSG वाले म्हणले ठीक आहे, काय झालं तर मग तुमची जबाबदारी. म्हणजे हा ठीक आहे, माझी जबाबदारी, पण ते इथूनच जातील. फुल ते 70 वर्ष इंडोनेशिया इंडियाच्या रिलेशनशिपला झाली म्हणून त्याची एक रांगोळी म्हणजे एक लोगो बनवला होता आणि त्याची रांगोळी मोठ्या 5 मीटर बाय 5 मीटरचा मोठा लाकडी बोर्ड बनवून त्याच्यावरती प्रिंट आउट काढून, म्हणजे तो स्टेन्सिल प्रिंट करून त्याच्यावर खेळ्यांनी बसवून त्याच्यावरती संध्याकाळी बायका त्या रांगोळी काढायला येणार होत्या. आदल्या दिवशी तो पलंग तिथं आणून ठेवल्यावरती, सगळा तो स्ट्रक्चर आणून ठेवल्यावरती सिक्युरिटीवाले म्हणले जाणारच नाही आम्हाला, कमी करा, ते 3 फूट बाय 3 मीटर बाय 3 मीटर करा. केलाय 3 मीटर बाय 3 मीटर कसं करता येईल आम्हाला माहित नाही, लावू नका, आम्हाला सांगू नका, एवढं इथं ठेवायचंच नाही. ते DCM ला पण त्यांनी फाट्यावर मारला, काय संबंध नाही म्हणले. हा, विजय चौथाई वाल्यांना आणल्यावरती ते म्हणले एवढंच राहिले ते. बरं, मग ठीक आहे, आप कह रहे हो तो ठीक आहे. अच्छा. पण खूप खूप मजा आली, काय इव्हेंट करायला खूप मजा आली. तुझं प्रत्यक्ष बोलणं झालं मोदींशी किंवा त्यांच्याशी काही गप्पा गोष्टी झाल्या तुमच्या अशा काही? हा, म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे नाही झाल्या फारशा, पण पहिला फोटो आमचा 5 जणांचा, जो प्रोफाईलला लावलेला असतो माझ्या फोटो, लाईफ टाइम अचिव्हमेंट माझी, ते पहिले आत आल्या पहिला फोटो आमच्यावर होता. सगळेच टेन्स होतो ना, म्हणजे काय संबंध. आणि बरं, एवढ्या जवळनं पंतप्रधानांना मी पहिल्यांदाच पाहिलं किंवा मोदींनाही पहिल्यांदाच पाहिलं, पण त्यांचा नक्की ऑरा आहे, म्हणजे प्रॉपर तेज असल्यासारखा त्यांचा चेहरा ग्लो होत होता. आम्ही सगळे असे ऑ मध्ये होतो ना की मोदी आपल्या समोर उभे तिथे, सगळे टेन्स होतो रे. अरे हसो यार, इतने टेन्स क्यों हो, हसो हसो, कोई भूत नहीं आया, मैं ही आया हूँ. वातावरण रिलॅक्स करायचा प्रयत्न करत होते. फोटोग्राफर समोर उभे होते, ते काय ते चालू झाले ना धडधड, 1 2 3 1 2 3 1 2 3, अरे आगे भी 1 2 3 4 5 6 7 कुछ तो कहो, 1 2 3 1 2 3 कितने किए जा रहे हो. चालू होतं. ही वॉज व्हेरी रिलॅक्स्ड. आणि त्यांनी येऊन आमच्या व्हॉलंटियर्स बरोबर जो फोटो काढला त्याच्यातही त्यांना जाऊन सांगितलं की अच्छा काम कर रहे हो, चालू रखो, ऐसी संस्कृती बढ़नी चाहिए अपनी, व्हेरी गुड, हॅपी टू मीट यू. एवढंच आहे, बाकी बोलणं वगैरे होणं शक्य नव्हतं. फक्त ते इथले जे इंडोरामा ग्रुपचे हेड आहेत SP लोहिया, त्यांच्याबरोबर त्यांनी 3.5 मिनिटं प्रत्यक्ष त्यांना वेळ दिला की कोणावरही ते बोलायला थांबलेलं होतं. ओके, गुड. माझ्या मते आपला 1 तास झालेला आहे कार्यक्रम सुरू करून. कोणाला काही अजून विशेष प्रश्न विचारायचा आहे का? मकरंद हसतोय मागून, फक्त बोलत काही नाही. बोलण्यासारखं नाही, ते मनोरंजक आहे भयंकर, आणि अचिव्हमेंट त्याची जबरदस्त आहे, त्याच्यामुळे ती चर्चा. आणि तुम्ही जरा ती इन्साइट दिलेली आहे, हिंदू धर्म कसा तिथे राहत आहे. एकच प्रश्न कदाचित मी आधी मिस केला असेल किंवा काय,
तू आता या स्टेटस मध्ये तू तिथे स्थायिक होणार आहेस, राहणार आहेस का परत येणार आहेस का काय आहे म्हणजे नाही, परत यायचं आहे. माझी बायको ऑनलाईन आहे. तू असे प्रश्न तू ठीक आहे, ते ऑफिशियल उत्तर दे, नंतर तुला वेगळा मेसेज पाठवतो. म्हणजे कोणाला परत यायचं आणि कोणाला परत यायचं नाहीये. हा म्हणजे इच्छानुसार काय तुमचं असेल ते म्हणजे मकरंद हा प्रश्न तुला आहे. काय म्हणजे, हा, पम्याचा प्रश्न तुला आहे. ते मी साधारण 1-1.5 वर्षात अजून निघेन इथनं असं दिसतंय. वंडरफुल. गुड गुड. आणि आता हो, हे नंतर येणं जाणं चालू राहील प्रेस, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. हा म्हणजे माझा प्रश्न आहे की डायरेक्टली आता 1.5 वर्षानंतर की मध्ये पण येणार आहे. दिस वॉज गुड क्वेश्चन. सांगून ठेवतो की प्रेयस एवढ्या आतुरतेने माझी वाट का बघतोय, तर प्रेयस करता मी एक सायकल विकत घेतली आणि ती इथेच अडकलेली आहे माझ्यामुळे. म्हणजे मी येऊ शकत नसल्यामुळे ती सायकलही ट्रायथलॉनचा इव्हेंट आहे, त्याच्याकरता त्याला ती सायकल हवी आहे. त्याच्यावरती आधी त्याला अरे पण मग प्रेयस 15 दिवस क्वारंटाईन होणं परवडेल की तुला? त्याला स्पॉन्सर करायला सांग. अरे म्हणजे मी जाऊन घेऊन यायची का? फ्लाईटच नाहीये. प्रश्न असा आहे की आता भारतातनं परत इंडोनेशियात येण्याकरता फ्लाईट्स नाहीयेत आणि कधी चालू होतील ते माहित नाही. आता मी कधीच आलो असतो, त्याची क्लॅरिटी असती तर. करेक्ट. रिटर्न इज नॉट पॉसिबल. चला तर माझ्या मते आपण बरं अजून काही आहे का प्रश्न का गुंडाळूया कार्यक्रम? आय थिंक मकरंद शिप वरती पाठवू शकतो ना, शिप वरती टाकायला हरकत नाही. कार्गो करायचं का? हा ठीक आहे, हरकत आहे. ते त्याला आता असं ऐकून मी की कंटेनर्स पण मिळत नाहीयेत. तेच आहे, शिप्सची अवस्था वाईट आहे सध्या. हो सगळे पूर्वी जो $400 मध्ये यायचा तो आता $2,500 पण येत नाही. होणार आहे. असो तर शैलेश, तुझ्या या सायकलच्या सगळ्या सफरला आणखीन ऑल द बेस्ट. अधिकाधिक पल्ले तू गाठ आणि असेच फोटो पाठवत राहा आणि आम्हा नॉन सायकल्सना इन्स्पायर करत राहा. तुम्ही नॉन सायकलिस्टनी इथलं सगळं ओपन झालं की इथे यायला हरकत नाही काही. तेच त्याच्यामुळे तुला आणि आरतीला खूप शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट आणि होपिंग टू सी यू. अरे क्या बात आहे. अरे आले. येस शुभदा. एक नंबर. एनिवे शैलेश, चल एन्जॉय पेंटिंग आणि लवकरच भेटू. अच्छा पम्या पळतोय का? 2 मिनिटं पळतोय, मी पळतोय. 2च मिनिटं थांब प्रमोद, थांबेल, संपूच आहे आपण. तर हे आपल्या सगळ्यांतर्फे शुभदानी काढलेलं स्केच शैलेंद्रसाठी. वंडरफुल. क्या बात आहे. तर आता जेव्हा तू येशील, जेव्हा सायकल घेऊन येशील तेव्हा तुला स्केच मिळेल. तेव्हा पण तो असाच दिसला पाहिजे, अशी लांब मिशी वगैरे, ते जरा ओळख पटली पाहिजे. होती का अशी मिशी आधी शैल्या? नाही, हा ते तसं नाही. अशी मिशी होती का कधी? हो, ठेवली होती मध्ये. अच्छा, मग ते तिने कुठून तरी तो फोटो मिळवलेला दिसतो. तिने बरोबर पकडलेलं आहे की यू कॅन्ट मिस दिस. व्हेरी गुड. सुंदर काढलं. शुभदा. चला एक नंबर. आपण आता रेकॉर्डिंग थांबूया. सगळ्यांचे धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नवीन कार्यक्रम, नवीन मित्र नाही म्हणजे नवीन कार्यक्रमात अजून एका मित्रासोबत. येस. बाय बाय. धन्यवाद प्रसन्न. नवी ओळख घेऊन भेटूयात. ओके बाय शैलेंद्र, ऑल द बेस्ट. थँक्यू.